हाय, हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही थंबनेल वरून किंवा टायटलवरून ओळखलेच असेल, की आपली आज रेसिपीमध्ये कोणती रेसिपी आहे. आणि हो, खूप स्पेशल आहे. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की आपण म्हणजे मेथीची बरेच रेसिपी पाहिली असेल, पण ही रेसिपी थोडीशी हटके आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी पाहिलं असेल, की गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवली आहे. आणि कढईमध्ये काय केले 1 ते 1.5 चमचे इथं मी घेतलेलं आहे तेल. आणि तेल छानपैकी तापल्याच्या नंतर मग मी काय केले अर्धा चमचा इथे घेतलेला आहे जिरा. आणि जिरा जे आहे ना, तर चांगल्यापैकी लाल झालाय. आणि लाल झाल्याच्या नंतर 2 कांदे इथे मी बारीक चॉप करून घेतले ते. आणि कांदा जे आहे ना, तर लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्या तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचे. आणि कांदा पण चांगल्यापैकी परतल्याच्या नंतर त्याच्यासोबत मी 1 टोमॅटो घेतलाय. आणि टोमॅटो जसा आपण कांदा चिरून घेतला तशाच पद्धतीने इथं टोमॅटो पण मी चिरून घेतलाय. आणि जे कांदा आहे तो पण आता सॉफ्ट झालाय म्हणजे तेलामध्ये पूर्ण असं विरघळायला सुरुवात झालीये. आणि चांगल्यापैकी विरघळायला सुरुवात झाल्याच्या नंतर मग मी काय केले, थोडंसं 1 चमचा इथे मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट. आपली जी रेसिपी आहे ना, तर तुम्ही ती मेथीची भाजी बरेच वेगवेगळ्या पद्धतीने तर पाहिली असेल, की आपण कशाप्रकारे बनवतो. आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की मी तर खूप स्पेशल बनवते. आणि हो, ही रेसिपी आहे ना, तर ही चिकन मेथी रेसिपी आहे. तर तुम्ही म्हणता कशा पद्धतीने ही बनवतीये? तर मग तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल, की ही रेसिपी कशा पद्धतीची आहे आणि कशी बनवलेली आहे. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय केले, जी लसणाची पेस्ट कांदे आणि टोमॅटोमध्ये मिक्स केली ना, ती काय करायची लाईट गोल्ड सॉरी लाईट गोल्डन नाही, चांगल्या तर लाल होईपर्यंत काय करायचं तेलामध्ये परतून घ्यायचे. तर आपण ह्याच्यामध्ये काय केले, बेसिक मसाले ॲड केलेत. आता बेसिक मसाले म्हणतात तर काय? आता तुम्हाला तर माहिती आहे, मी 2-3 मसाल्याशिवाय मी कोणतेही तर वापरत नाही मसाले. तर इथे मी काय केले, 1 चमचा मी घेतला मटण मसाला, 1 चमचा मी घेतला आहे चिकन मसाला. त्याच्यासोबतच अर्धा चमचा मी घेतलेली आहे हळद. आणि तुम्ही म्हणता क्वांटिटी किती आहे ह्याची? तर अर्धा किलो चिकन आहे. अर्धा किलो चिकनला मी इथे घेतलेली आहे 1 गड्डी. आता तुम्हाला तर माहितीच आहे, की आता या मेथीच्या गड्डी, शेपूची गड्डी खूप महाग आहे. सध्या तर सगळ्याच भाज्या महाग आहे. तरी मी तर ही तर ₹30 ची एक गड्डी आहे, ती तेवढी तर घेतलेली आहे. आता अर्धा किलो चिकन म्हणले, की तेवढी भाजी पाहिजेच ना. तर मसाल्यामध्ये मी काय केलं, होममेड मसाला अर्धा चमचा घेतलाय. हिरवी मिरचीचा वापर केलेला नाहीये. तर तुम्हाला कट करून टाकायचे असतील, तर तुम्ही ते टाकू शकता. तर फक्त मी ते काय केले, आपला होममेड मसाला ॲड केलाय. तो पण मसाला चांगल्यापैकी तेलामध्ये परतून घेतलाय. जे चिकन आहे ना, तर तुम्ही इथं पाहिलं असेल, चिकनचे मोठे-मोठे पीस ठेवले. मी काही छोटे पीस केलेले नाहीये. कारण मला अशाच पद्धतीची रेसिपी बनवायची होती, तर मी असेच पीस मागवलेत. ठीक आहे. तिथे तुम्ही पाहिलं असेल, की आपण आता काय करू ते चांगल्यापैकी ना मसाल्यामध्ये आपलं चिकन फ्राय करून घेतोय. आता हे चिकन आहे ना फ्रेंड्स, असंच तेलामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचे आणि हे चिकन शिजवून घ्यायचे. आता तुम्ही पाहिलं असेल, की पाणी मी इथं किती घेतलंय, फक्त अर्धा कप इथं मी पाणी घेतलंय. तर तुम्हाला आता माहितीच आहे, की ज्यावेळेस आपण झाकून ठेवू ना, त्यावेळेस काय होतं, की चिकनला पाणी सुटणार आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग पाण्याचा वापर थोडासा कमी करायचा आहे. चवीपुरतं मीठ ॲड केले आणि चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर पाण्यामध्ये पूर्ण मी काय केलंय चिकन आहे ना पूर्ण एकसारखं करून घेतले. आता ह्याला काय करायचे 7 ते 8 मिनिटासाठी आपण ह्याला झाकण लावून ठेवून देऊया, जेणेकरून आपलं चिकन जे आहे ते 50% शिजल्या जाईल. आता तुम्ही म्हणता चिकन 50% का शिजवून घ्यायचंय? अहो, आपल्याला काय करायचंय, की त्याच्यामध्ये आहे ना, आपल्याला मेथी भाजी पण शिजवून घ्यायची. त्याच्यासाठी काय करायचे, चिकन जर पूर्ण शिजल्याच्या नंतर मेथी कशी शिजेल? मेथी पण शिजायला हवी ना. तर आपण मी काय केले, चिकन जे आहे आणि कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही तयार झालीये. आता इथे मी चेक करते, चिकन शिजलेलं आहे का नाही. माझा जी चिकनचा अंदाज होता ना, परफेक्टली झालाय. चिकन जे आहे तर 50% शिजल्या गेले. आता ह्याच्यामध्ये हाडकं वगैरे पण आहे. पण ते पण आता काय होणार आहे, की आपण ज्यावेळेस भाजी ॲड करू ना, त्यावेळेस पूर्ण चांगल्यापैकी ते शिजल्या जाईल.
आता तुम्ही त्या पाहिल्या असेल, की आपण काय केले, मसाला एकसारखा लावून घेतलाय. आता त्याच्यामध्ये मी काय केलंय, चिकन पण चेक केले, किती शिजले आणि त्याच्यामध्ये काय केले, भाजी ना स्वच्छ धुवून घेतली. चाळणीमध्येच मी काढून ठेवली होती, जेणेकरून त्याचं जी पाणी एक्स्ट्रा पाणी आहे ना, ते बाजूला निघेल आणि त्याच्यानंतर मी काय केले, भाजी ॲड केल्याच्या नंतर आहे ना, पूर्ण एकसारखं लेव्हल करून घेते, म्हणजे मिश्रण एकसारखं करून घेते, की जेणेकरून भाजीला ना चांगल्यापैकी मिक्स होईल. तुम्ही कधी अशा पद्धतीची भाजी करून पाहिली का? केली असेल ना, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता आपल्याला काय करायचंय? आता एकसारखं मिश्रण तर तयार करून घेतले. आता ही भाजी जी आहे ना, तर झाकण लावून ठेवून द्यायची. का? तर जेणेकरून आहे ना, जे भाजीला पाणी सुटेल आणि ऑलरेडी चिकनचं बी जे पाणी आहे ना, ते मिक्स होईल आणि भाजीचं जे फ्लेवर आहे ना, तर चिकनला आणि भाजीला व्यवस्थित छानपैकी पूर्ण अशी जी टेस्ट आहे, ते एकमेकांना अ, सूट होईल. म्हणजे काय होतं की माहिती का, की भाजीचा आणि चिकनचा जे मिश्रण तयार होईल ना, त्याचा खूप छान फ्लेवर येईल. आता आपण काय करूया, परत आहे ना 5 ते 6 मिनिटासाठी मी तर काय केलंय माहिती का, झाकून लावून ठेवून दिले. आता झाकण लावून ठेवून दिल्याच्या नंतर पाणी पहा किती सुटले. आता हे पाणी काय करायचं माहिती का, गॅसचा फ्लेम आहे ना हाय करायचा आहे. म्हणजे मोठा करायचा. म्हणजे काय होईल, जे पाणी आहे ते आटायला सुरुवात होईल. आणि काय होतं माहिती का, जास्त पाणी म्हणजे तुम्हाला जर ठेवायचं असेल अशा पद्धतीचं, तर तुम्ही ठेवू शकता. चिकन चेक करा शिजलंय का नाही आणि अशा पद्धतीचं जर पाणी जर ठेवलं तरी काही हरकत नाही. पण मेथीची भाजी म्हणले की थोडी सुकी येते ना हो, त्यासाठी काय करायचं माहिती का? पाणी जे आहे ते पूर्ण सुकून घ्यायचे. थोडंसं मीठ कमी होतं. तिथं मी मीठ थोडं ॲड केलंय. आता तुम्ही तर पाहू शकता. पाणी जे आहे ते आटायला सुरुवात झालीये. आणि आपली भाजीचा कलर पहा आहे तसा राहिलाय, की जेणेकरून आहे ना, काय होतं माहिती आहे का, भाजी काही-काही वेळेस आहे ना काळी पण पडते, पण ते काळी नाही पडली पाहिजे. त्याचा जे हिरवा कलर आहे, तर अशाच पद्धतीने राहिला पाहिजे नाही. आणि माझी जी फायनली रेसिपी पण आहे ना, खूप छान बनली. हे तुम्ही इथं पाहू शकता कशाप्रकारे मी त्या भाजीला त्याचं पाणी जे आहे ते आटून घेतले आणि फायनली आपले चिकन आणि मेथीची भाजी एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झाली. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्यासोबतच शेअर पण करायला विसरू नका. आणि हो, ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि हसत राहा.